हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या टोलनाक्यावरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, इराणच्या केशम बेटावर बॉम्ब वर्षाव, तर बंदरं आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान. जहाजांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी हल्ला केल्याची अमेरिकेची प्रतिक्रिया. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणची नवी वसुलीची योजना. हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून $20 लाख मागणी. जहाजांच्या सुरक्षिततेसाठी हे शुल्क आकारत असल्याचाही इराणचा दावा. आखाती देशातील 8 मोठे पूल उद्ध्वस्त करण्याची इराणची धमकी. कुवैत, सौदी, UAE, जॉर्डनमधले पूल पाडणार. अमेरिकेनं मोठ्या पुलावर हल्ला केल्यानंतर आता इराणचा हा इशारा. मध्य पूर्वेत युद्धाचा भडका. इराणचा कुवैतच्या रिफायनरीवर ड्रोन हल्ला. अमेरिकेचे दुसरे F-35 हे लढाऊ विमान पाडल्याचाही इराणचा दावा. पाकिस्तानात महागाईचा भडका. पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ. पेट्रोल ₹458 तर डिझेल ₹520 अन्न आणि वीज दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता. माझा आवाज दाबला गेला पण मी हरलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षानं उपनेतेपदावरून काढल्यानंतर राघव चड्ढांचा सवाल. राघव, तुम्ही भाजपला मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता? देशाचं संविधान धोक्यात. पश्चिम बंगालची निवडणूक चोरली जातेय. तुम्ही यावर का बोलत नाहीत? आपच्या नेत्या आतिशी यांचा हा सवाल. रुपाली चाकणकर आणि अत्याचारी बंधू अशोक खरातमध्ये 177 कॉल्स. बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरात सोबत 236 कॉल्स. अंजली दमानियांचा आरोप. चौकशी अंतर्गत आता कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची ही मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधू खरातला तब्बल 17 फोन. सुनील तटकरेंसह दीपक केसरकर आणि आशिष शेलारांचेही कॉल्स. तर खरात सोबत कशा संदर्भात कॉल झाले? दमानियांचा सवाल. खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. नेत्यांना अनेक जण फोन करतात, त्याचा रेकॉर्ड नसतो. चौकशी अंती सगळं समोर येईल. शिंदेंवरील आरोपांनंतर मंत्री शिरसाठांसह सरनाईकांची ही भूमिका.